आज आपण पाट्यावर वाटलेली झणझणीत लाल मिरचीचा भेला चटणी बनवणार आहोत. ही चटणी अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवली गेली आहे. आपण ती पाट्यावर वाटली गेली आहे, तुम्हाला दिसतच आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण जो चटणीचा भेला बनवणार आहोत, तो पाट्यावर आपण वाटून बनवणार आहोत. तुम्ही पाहिलंच आहे पहा, चटणी आणि मीठ आणि लसूण या 3च घटकांपासून आपण हा भेला बनवणार आहोत. अतिशय पारंपरिक ही रेसिपी आहे. त्याच्यामुळे आता वाटायला सुरुवात करायची आहे आपल्याला. आता मिरच्यांबरोबर आपण मीठ घेतलेलं आहे पहा आणि मग मिठाबरोबर ते थोडी मिरची बारीक होते. आता ही मिरची मी 2 तास आधी भिजवलेली आहे पाण्यामध्ये. तरी पण आपल्याला पाणी घेऊनच ती वाटावी लागणार आहे, कारण त्याच्यामध्ये बिया असतात. बियाला रगडावं लागतं जोरात आणि मग ते तरी थोडीशी अगोदर आपण ती बारीक करून घेणार आहेत. नंतर आपण पाणी घेणार आहे जसं लागेल तसं. अशी जोर देऊन ही मिरची वाटायची. पाट्यावर वाटायचं काही एवढं अवघड नाहीये. पण आपण नेहमी वापर करत नाही म्हणून आपल्याला थोडं अवघड वाटतं. पटकन होतं पाट्यावर पण वाटून. पाट्यावरची चव ज्याला म्हणतो आपण, ती वेगळीच असते. ज्यांनी ज्यांनी पाट्यावर वाटलेलं भाज्या खाल्लेल्या आहेत, त्यांना तो अनुभव आहे. पण ज्यांनी अजिबातच पाट्यावरचं काहीच खाल्लेलं नाही, त्यांना ती चव मात्र माहीतच नाहीये पहा. आता अशा पद्धतीने आपण वाटणार आहोत. अतिशय पारंपरिक, लुप्त होत चाललेली ही रेसिपी आहे. बरेच जण करतात, करत नाही असं नाही. ज्यांनी खाल्लेलं आहे त्यांना त्याची आठवण येते आणि ते मधून-मधून करतच असतात पहा. पाणी घेऊन वाटायचंय, बिया पण बारीक करायच्या आहेत. हल्ली आता पाट्यावरचं वाटायला पण पाटे पण मिळतात ऑनलाईन. त्याच्यामुळे मागवतात लोकं. ही चटणी 3च घटक आहेत, पण अतिशय स्वादिष्ट लागते पहा. पाट्यावरची चव त्याला उतरलेली असते आणि कुठल्याही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची फोडणी नाही, कुठले मसाले पण नाहीत त्याच्यामध्ये. 100% प्युअर 3च घटकातून आपण ही बनवलेली चटणी आहे, तरीसुद्धा खूप स्वादिष्ट लागते पहा. आता आपण तो लसूण आहे, तो पण याच्यात टाकणार आहेत. त्याच्यामुळे अजून ती चटणी बारीक होईल मग. लसूण घ्यायचा टाकून. चटणी बऱ्यापैकी बारीक झाली आपली. ही चटणी फार बारीक पण नसते. म्हणजे अगदी पिठासारखी मिक्सरमध्ये कसं खूप बारीक होतं, तशी होणार नाही आणि तशी ती नसतेच म्हणजे. ती अशी थोडी रवाळ किंवा आबड असते. आता याच्याबरोबर ती थोडीशी बारीक होईल. अशी चटणी तुम्ही भाकरीबरोबर तर खाऊ शकताच, पण भाताबरोबरही खाऊ शकता किंवा दही भाताबरोबरही खाऊ शकता. पहा छान लागते एकदम. पारंपरिक चव आहे. तुम्ही जर अशा पद्धतीची जर चटणी केली, ती पारंपरिक चव तुम्हाला पण चाखायला मिळेल पहा. म्हणजे नुसतं मीठ मिरची सुद्धा किती चवदार असते हे याच्यावरून सिद्ध होतं पहा. फक्त त्याचं बरोबर जर माप जर टाकलं आपण, तर नुसती मीठ मिरचीची भाजी पूर्वी करायचे. काही मसाले नव्हते टाकत, ते असे याच्यामुळे ते चवदार लागायचे पहा. ही चटणी सुद्धा तशीच आहे. 100% नैसर्गिक ज्याला म्हणू आपण तशा पद्धतीची. चटणी आता होत आलेली आहे पहा, आपण आता ती काढून घेणार आहेत. पुढची प्रोसिजर आपल्याला बघायची पहा. आता ह्या मिरच्या ज्या आहेत ह्या फार तिखट नाहीयेत आणि जास्त तिखट नाहीत आणि कमी तिखट नाहीत, मध्यम प्रतीच्या आहेत. पण पूर्वीचा जो भेला बनवायचे ना, ते एकदम लवंग्या मिरच्यांचा खूप तिखट असायचा पहा तो. तशा पद्धतीचं ते बनवायचे. कधी-कधी त्याच्यावर ते तेल पण घेत नव्हते, कारण तेलामुळे तिखट कमी लागतं ना. त्याच्यामुळे तसेच खायचे कधी-कधी. ज्यांना फारच तिखट लागतं ते काय नाना उपाय शोधून काढणार. आता आपण ती चटणी याच्यात घेतलेली आहे. पूर्वी त्याच्यामध्ये घाण्याची तेल असायची पहा, त्याच्यामुळे चटणीत पिठल्यात वरतून घ्यायची. आता हे आमचं सुद्धा घाण्याचंच तेल आहे. आपण ते त्याच्यात टाकून घेणार आहेत पहा. आता ही चटणी फार तर 2 दिवस टिकते बाहेर आणि फ्रिजमध्ये भरायचं झालं तर 4 दिवस राहील ती. पूर्वीचे लोक असं खूप करून ठेवायचे आणि फ्रिजमध्ये ठेवायचे असा प्रकार नव्हता. सकाळी केलं का ताजं-ताजं त्याच दिवशी बहुतेक संपवायची, उरली तर थोडी दुसऱ्या दिवशी राहायची. आता मी तेल टाकते पहा त्याच्यामध्ये. तेल हे प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं.
तुम्हाला जर आता ही चटणी फारच तिखट लागली तर तुम्ही वरतून तेल घेऊ शकता. तेलामुळे ती कमी तिखट लागणार आहे तुम्हाला. पण चांगली झणझणीत पाहिजे असेल तर थोडी कमी तेल टाकूनच तुम्ही ती खाऊ शकता. अशा पद्धतीने हे मी असं वाक्य फार ऐकलेलं आहे पहा, का भाकरी केलेली आणि त्याच्यावर मिरचीचा भ्याला ठेव. भ्याला म्हणजे तो हाच मग. 3च घटकांचा बनवलेला, कुठलीही फोडणी नाही, काही नाही. तरी पण अतिशय स्वादिष्ट, तोंडाला चव आणणारा असा भेला आपला तयार आहे. आता भाकरी पण मी केलेली आहे. मुद्दामच आज बाजरीची भाकरी केलेली आहे, ह्या भेल्याबरोबर खायला. एकदा करून पहा, अप्रतिम चव असते पहा 3च गोष्टी वापरल्यात तरी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच पारंपरिक जुने व्हिडिओ पाहत राहा. त्याचं स्ट्रक्चर पहा, असं बारीक नाहीये फार, असं छान रवाळ पाट्यावर वाटल्यामुळं वेगळं स्ट्रक्चर तयार होतं पहा ते. ते वाटून पाहिल्याशिवाय समजत नसतं आपल्याला. काही बारीक आणि काही थोडं असं वेगळंच त्याचं सूत तयार होत असतं. त्याच्यामुळेच खरं म्हणजे ते छान लागतं. पोळीला चोळूनही तुम्ही हे खाऊ शकता. आता बाजरीची भाकरी तर मी टाकलेलीच आहे. त्याच्यावर ठेचा घेतलाय, कांदा कापून घेतलाय. आता चटणी पाहिल्यानंतर काही मूग आवरत नाहीये. त्याच्यामुळे मी आता चटणीवर ताव मारणार आहे पहा. भाकरी घेतलेली आहे मोडून आता. मस्तपैकी बाजरीची भाकरी मीठ टाकून तयार केलेली आहे मी. त्याच्यावर असा हा कांदा घेऊन यथेच्छ ताव मारणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. करून पहा एकदा ही चटणी खा.